नमस्कार. महाभारत चरित्रकथा मालिकेमध्ये आपण भीष्म पितामहांचे चरित्र अभ्यासत आहोत. देवी गंगाने देवव्रताला राजा शांतनूच्या स्वाधीन केले होते. देवव्रताला घेऊन राजा शांतनू हस्तिनापुराला परत आला. लवकरच त्याने देवव्रताला राज्यकारभारात सहाय्य करण्यासाठी युवराज पदावर अभिषिक्त केले. राजा शांतनूने त्या गुणवान पुत्रासह आनंदपूर्वक 4 वर्षे व्यतीत केली. त्यानंतर एके दिवशी राजा शांतनू यमुना नदीच्या काठी असलेल्या वनात गेला असता त्याला एक सुगंध आला. तो सुगंध कुठून येत आहे याचा तो शोध घेऊ लागला. फिरता फिरता तो एके ठिकाणी आला. त्याला एक सुंदर स्त्री दिसली. राजाने तिला विचारले, "तू कोण आहेस?" ती म्हणाली, "मी निषाद कन्या असून माझ्या पित्याच्या म्हणजे निषाद राजाच्या आज्ञेने धर्मार्थ नाव चालविते." शांतनू राजाला तिच्याशी विवाह करण्याची इच्छा झाली. तो तिच्या पित्याकडे गेला. तिच्या वडिलांनी शांतनूला सांगितले की मी एका अटीवर तुला ही कन्या देईल. त्याने अट सांगितली की या कन्येच्या उदरीत जो पुत्र जन्मेल त्यालाच तुझ्यानंतर राजपदावर अभिषिक्त केलं पाहिजे. राजा शांतनूला ती अट मान्य करणे शक्य नव्हते, कारण शांतनूच्या पश्चात देवव्रताला राजपदावर बसवण्याचे निश्चित झाले होते व त्यानुसार त्याचा युवराज्याभिषेकही झाला होता. मनात अपुरी कामना घेऊन आणि त्या निषाद कन्येचे चिंतन करत राजा शांतनू हस्तिनापुरात परतला. त्या दिवसानंतर राजा शांतनू चिंताग्रस्त व दुःखी राहू लागला. देवव्रताच्या ही गोष्ट लक्षात आली. त्याने शांतनूला दुःखाचे कारण विचारले, परंतु शांतनूने सांगितले की तू एकुलता एक पुत्र आहेस. तुम्हाला 100 पुत्रांपेक्षाही अधिक आहेस हे खरे असले, पण तुझ्यावर काही आपत्ती आली तर आपला वंशच संपेल. मी उगाच पुन्हा विवाह करू इच्छित नाही, पण वंश परंपरेचा लोप होऊ नये म्हणून पुन्हा पत्नीची इच्छा झाली आहे. शांतनूने निषाद कन्येबद्दल व तिच्या पित्याने घातलेल्या अटीबद्दल काहीही सांगितले नाही. आपल्या वडिलांनी सांगितलेले दुःखाचे हेच कारण आहे का हे जाणून घेण्यासाठी देवव्रत अमात्यांकडे गेला व त्यांना विचारणा केली. त्यांच्याकडून त्यांना निषाद कन्येची माहिती मिळाली. त्यानंतर देवव्रत आपल्या पित्यासाठी निषाद कन्येच्या वडिलांकडे गेला. निषाद राजाने त्यांची अट सांगितली. त्यावर देवव्रताने प्रतिज्ञा घेत म्हटले की तू जे काही इच्छित आहेस व म्हणत आहेस तसेच मी करेन. या सत्यवतीपासून जो पुत्र जन्मेल तोच आमचा राजा होईल. सत्यवतीचा पुत्रच गादीवर बसेल तोच राजा होईल एवढंच देवव्रत म्हणत नाही, तर तोच आमचा राजा होईल असे तो म्हणतो. याचा अर्थ देवव्रताने स्वतःचा गादीवरचा हक्क सोडला एवढाच होत नसून तो स्वतःलाही त्या राजाचा प्रजाजन म्हणून घोषित करीत आहे. याचा फार दूरगामी परिणाम झाला. ही प्रतिज्ञा एवढ्यावरच संपत नाही, कारण त्या निषादाला आणखी काही अभिवचन पाहिजे होते. देवव्रताची ही प्रतिज्ञा ऐकून तो म्हणाला, तू जी प्रतिज्ञा केली आहेस ती तुलाच योग्य आहे. याबद्दल माझ्या मनात कोणताही संशय नाही, परंतु तुझा जो पुत्र होईल तो कदाचित या प्रतिज्ञेवर दृढ राहणार नाही, हाच आमच्या मनात मोठा संशय आहे. त्या निषाद राजाने आपला अभिप्राय कळवल्यानंतर देवव्रताने पहिल्यापेक्षाही अधिक कठोर, अधिक भीषण अशी प्रतिज्ञा केली. हीच भीष्म प्रतिज्ञा म्हणून प्रसिद्ध झाली. देवव्रत म्हणाला, राजांनो, राज्य तर मी अगोदरच सोडले आहे. आता अपत्याच्या बाबतीतही मी दृढ निश्चय करीत आहे. निषाद राज, आजपासून माझे आजीवन अखंड ब्रह्मचर्य व्रत चालू राहील. अपुत्र असतानाही मला स्वर्गात अक्षय लोक प्राप्त होईल. देवव्रताचे हे वचन ऐकून धर्मात्म निषाद राजाच्या शिरावर रोमांच उभे राहिले. तो उत्तरला, मी ही कन्या तुझ्या पित्यासाठी अवश्यच देत आहे. त्याचवेळी अंतरिक्षात अप्सरा, देवता आणि ऋषीगण गोळा झाले आणि ते देवव्रतावर पुष्पवृष्टी करू लागले. ते म्हणाले, हा भीष्म आहे, हा भीष्म आहे, हा भीष्म आहे. पुढे भीष्म या नावानेच देवव्रत विख्यात झाला. या प्रसंगावरून देवव्रताला भीष्म हे नाव कसे पडले हे लक्षात येते. भीष्माने केलेले हे दुष्कर कर्म ऐकून व जाणून राजा शांतनू संतुष्ट झाला आणि त्याने महात्म्य भीष्माला स्वच्छंद मरणाचे वरदान दिले. राजा शांतनू म्हणाला, हे निष्पाप पुत्रा, जीवित राहण्याची तुझी इच्छा असेपर्यंत मृत्यू तुझ्यावर आपला प्रभाव पाडणार नाही. तुझी अनुज्ञा घेऊनच मृत्यू तुझ्यावर प्रभाव पाडेल. म्हणजेच राजा शांतनूने भीष्म पितामहांना इच्छा मरणाचा वरदान दिला.
देवव्रताच्या या प्रतिज्ञेचे 2 भाग आहेत. सत्यवतीच्या उदरी जो पुत्र येईल तोच आमचा राजा होईल, असे म्हणून युवराज पदावर अभिषिक्त कुमार देवव्रताने आपला राज्यावरील अधिकार सोडला हा पहिला भाग. विचार करून पाहिले असता देवव्रताच्या या पहिल्या प्रतिज्ञेतच निषादाच्या मागणीपेक्षा कितीतरी अधिक दिले होते. देवव्रत युवराज झाला होता. सत्यवतीच्या भावी पुत्राला अर्धे राज्य देण्याचं वचन देऊनही काम भागले असते. असलेले राज्य सत्यवती पुत्राला देऊन भीष्माला आपल्यासाठी नव्या स्वतंत्र राज्याची निर्मिती करता आली असती. तेवढे सामर्थ्य त्याच्या ठिकाणी खचितच होते. परंतु यांपैकी कोणत्याही पर्यायाचा विचार न करता देवव्रताने वचन दिले की स नो राजा भविष्यती, तोच आमचा राजा होईल. यामुळे देवव्रताने स्वतःला हस्तिनापुराच्या सिंहासनाला बांधून घेतले. त्या राज्याचा साधा प्रजाजन अथवा सेवक म्हणून राहण्याचे पत्करले. हा फार मोठा त्याग होता. अविवाहित राहीन अशी प्रतिज्ञा न करता आजीवन अखंड ब्रह्मचार्य पालीन अशी प्रतिज्ञा देवव्रताने का केली? अविवाहित राहीन आणि अखंड ब्रह्मचारी राहीन या 2 प्रतिज्ञांमध्ये पुष्कळ अर्थ भिन्नता आहे. अविवाहित राहूनही अनौरस संतती निर्माण होऊ शकते आणि तीही राज्याला दावेदार ठरू शकते. हा संभव आणि असा संशयही दाशराजाच्या मनात देवव्रताला येऊ द्यायचा नव्हता. हा अधिक अर्थ व्यक्त करण्यासाठीच देवव्रताने आजीवन अखंड ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा केली आणि म्हणूनच ती भीष्म ठरली आणि देवव्रतही भीष्म झाला. भीष्मांनी केलेल्या या प्रतिज्ञेमुळेच भीष्म पितामह शेवटपर्यंत कौरव पक्षाचा सांभाळ करत राहिले आणि शेवटच्या युद्धातही ते कौरव पक्षाच्या बाजूने लढले. धन्यवाद.